सद्गुरूंना जशी स्वामींना जशी सेवा अपेक्षित आहे तशीच सेवा आपले कोण घडावी. ज्ञान प्राप्त फुकट होत नाही. सद्गुरूंच्या दरबारामध्ये सेवा करावी लागते. तेव्हा ज्ञान कुठं आपल्याला मिळतं. ज्ञान मिळवण्याचा मार्ग ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. आजच वाचण्यात गेलो. तद्विद्धे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिन्ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जेत ज्ञानाचा करुंटा तेत सेवा हाची दारवंटा. स्वाधीन करे सुबटा ओळंगुने तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवर्ता करावे दास्यत्व सकळ. मग अपेक्षित जे आपुले तीही सांगिती पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पाने. ज्ञानोबराय सांगतात काया वाचा मनन सद्गुरूंची सेवा करायची तेव्हा ज्ञान प्राप्त होतं. जे आपलं मनोरथ आहे जी आपली अपेक्षा आहे ते संत महात्मे पूर्ण करतात. एका जनार्दने संत पूर्ण करीते मनोरथ. पण ऐका ना, आपलं मनोरथ सुद्धा तसंच असलं पाहिजे. आपल्या इच्छा तशाच असल्या पाहिजे. मग संताकडे गेल्यानंतर काय मागायचं. काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे. ते समाधान निश्चित करतील. कधी माझा उद्धार होईल कधी तो भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल अशीच मागणी आपण सद्गुरूकडे संताकडे करावी आणि मग ते संत आपली इच्छा पूर्ण करतात. विठाला संत दुर्लभ जरी असले तरी आपल्या भाग्यानं पूर्व पुण्याईनं आईवडिलांच्या कृपेनं आपल्याला ते संत मिळालेले आहेत आणि म्हणून त्या संतांच्या संगतीत राहून दुर्लभ असलेला मोक्ष आपल्याला मिळवायचा आहे. विठाला विठाला.